शेंगदाणे टाकते, ते खाला जात उंदीर आणि त्याच्यात त्याचे पाय फसते, गंजा ताण घेत. 10-5 बारे लेणे पडत्यात, सकाळच्याला हैराण होते, उचलून फेकून द्यायचं. हे उंदर इकडं तिकडं फिरायले, पण जो उंदीर गणपती पाशी गेला ते मोदक खातो. जो उंदीर गणपती पाशी गेला का ते मोदक खातो, मोदक. तसं चांगल्या माणसाच्या पायावर डोकं आपली जा, आपल्यालाही चांगलं पाहायला, चांगलं खायला भेटेल. माझाही नशीब गोड असते त्यांच्या पायावर डोकं. विठाला 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 योगा योग. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे वंशज सुद्धा अस्तित्व आलेले होते. त्यांच्या सुद्धा पायावर गिरगावकरांचं कपाळ आपटलं. चला, उपस्थित पंचकृषीतून आलेले तुम्ही श्रोते जनार्दन, प्रथमतः उन्हात बसलेल्या लोकांना नाक घासून प्रणाम. कारण तुम्ही संप्रदायात बसलात. वट्या कट्यावर 3-3 वाजूस तर मोबाईल हिचकीनं, तंबाखू चोळू चोळू, फुकण्या उडवडू लय बसतील गंजाळलेली. पण तुम्ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायात एवढा अमूल्य वेळ काढून या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढ्या उन्हात तुम्ही कीर्तन श्रवण करण्याकरता, नामचिंतनाकरता बसलात, म्हणून तुम्हाला प्रणाम. नंतर सावलीत बसलेल्याला प्रणाम, आणि नंतर स्टेजवर लिहिला विठाला विठाला विठाला. दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख पाहिल्याच्या नंतर तुम्हा मला सुख भेटत असेल नवल नाही. मा जगदंबेच्या छत्रछायेखाली कीर्तनाचं हे धर्मसत्र चालू आहे. त्या जगदंबेचा एक प्रसंग सांगतो तुमच्याकडे. 3.5 कोटी जगदंबा आहेत. चंडा महाचंडा वितंडा गुंडा कामेश्वरी वज्रेश्वरी भयव्याप्त नंतिजाय नतंच दुर्गा भयती सर्वयोना असुरादिद्विखंड भयजायते न प्रसन्न. असे नाना रूप आहेत जगदंबेचे. त्याच्यापैकी इथे जशी मा जगदंबा आहे तशी एक जगदंबा विद्या नावाच्या नगरीमध्ये राहत होती. त्या नगराचं नाव होतं विद्यानगर. का नगरीला नाव पडलं? त्या जगदंबेनं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं. आता कुठल्याही जगदंबेपाशी हवन विधी वगैरे करायचा असेल तर 3 देवतेची स्थापना असते. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. बाकी मग सगळ्या 3.5 कोटी चंडिका त्याच्यात आल्या. ही परंपरा कधीपासून झाली माहिती? 4 ब्रह्मवेत्यापैकी याज्ञवल्क्य नावाचे ब्रह्मवेत्ते राजा जनकाच्या घरी स्वयंवराच्या वेळेला सीताई साहेबाच्या कानात सांगितलं, हे धनुष्य तुमच्या मालकाला उचलावा असं तुम्हाला वाटत असेल तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिघींना आमंत्रित करा. मग 3.5 कोटी चंडिका येत्याल आणि ते उचलून धनुष्य देत्याल. मला त्रेतायुगापासून या 3 देवतेंची पूजा करते तितकं माहिती आहे. त्याच्या आधी का मागच्या युगात मी काही सरपंच नव्हतो. विठाला विठाला. म्हणून त्या विद्यानगरातील जगदंबेनं सरस्वतीला आमंत्रित केलं. त्या जगदंबेनं सांगितलं, मा सरस्वती, माझी इच्छा आहे या गावातले लेकरं हुशार झाले पाहिजे. चोऱ्या करण्यात नाही, मोबाईल खेळण्यात नाही, खिसे कापण्यात नाही, मायबापाला चिरण्यात नाही, बुद्धिवादी झाले पाहिजे. या नगरातले विद्यार्थी इतके सकुशल बुद्धीचे झाले पाहिजे की भारतात कुठे जरी गेले तरी ताऱ्यासारखे चमकले पाहिजे. अशी सरस्वतीची विद्येची कृपा. इथं जशी मा जगदंबा आहे तशी त्या जगदंबेच्या कृपेमुळे सरस्वतीने जगदंबेचं ऐकलं, तिथले विद्यार्थी सकुशल केले. म्हणून त्या नगराला गुरुजी नाव पडलं विद्यानगर. विद्याभूषित लोक होते तिथे.
सारवण होतं रुपयाचं. रुप नावाचा एक धातू आहे. कास नावाचा धातू टाळात वाजवतात. ज्या टाळात कास आहे तेच टाळ. गुळगुळा वाजती टाळ. ते टाळ गुळगुळा वाजते. आणि ज्या टाळात कास नावाचा धातू टाकला नाही, खटाखटा वाजती. पण ते चांगल्या वतारे. नगरला एक दोन कारखाने त्याचे चांगले. ते कास मात्रा मित्रा. मंदिरातल्या घंटा बघा, काही काही चांगल्या व्यक्तीनं केलेली वतलेली घंटा. तिला लोलक किती मोठा असावा. ती घंटा वाजल्याच्या नंतर तिचे स्पंदन हृदयावर आदळतात आणि हृदयावर तिचे स्पंदन आदळल्याच्या नंतर दर्शन घेऊस तर चित्त शांत राहते. त्याचं नाव घंटा. काही काही मंदिरातल्या घंटा त्या लावणाऱ्याचेच आकलीचे कांदे फुटले. म्हशीच्या गळ्यातला ठोण्या हिशोबात वाजतो. इतक्या त्या घंटा कर्कश वाजत त्या घंटा. म्हणून कळालं पाहिजे माणसाला. असो काही गरज नाही सांगायची, पण दारे धरताना गवत उगतायचं ना, म्हणून भाजलं सरकत. रुपयाचं सारवण दिलं भेवगावकर त्या मंदिराला. पूजा करायची. पण राजाने बंधन केलं. मा जगदंबेची कृपा या गावावर झाली. आता या गावातल्या लोकांनी दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही. फक्त जगदंबा. शाक्त पंथ तिथं निर्माण केला. म्हणून या राजाची कहाणी पाहिल्याच्या नंतर, त्याची वागणूक पाहिल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायने 19 शिव्या घातल्या दिल्या. शाक्ताची रिकामी जागा माय. त्याचं पुढचं वाक्य, जोपर्यंत माझ्या पुढे बायका भेटतील तोपर्यंत ते तुकोबरायचं वाक्य सांगायची गिरगावकरांची तोपर नाही. विठाला विठाला फार फार त्या राजाच्या क्रियेला निकृष्ट दर्जा दिला. तो जगदंबेचा उपासक. पण असं नसतं. ज्या जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्राप्त झाली, विद्या विभूषित मुलं झाले, दुःखाची निवृत्ती सांगायला लागलोय. आणि अशा राजाने कालांतरानं या संप्रदायाला तडा द्यावा, छेद द्यावा. किती मोठा संप्रदाय. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायाच्या दारातला जो पिंपळ आहे का, तो सोन्याचा आहे. जयाची द्वारी स्वर्णाचा. इतका मोठा. जगात एकही संप्रदाय नाही. कोण्या संप्रदायाला नाव ठेवायची गिरगावकरांची टप्पर नाही. काय लायकी आहे. पटलं नसेल तर चांगलं म्हणू नको, पण वाईट म्हणण्याची काय ताकद आहे तुझी. एखाद्याच्या मूर्ती मंदिर सोन्याची असतील, पितळ सोन्याची, रस्ते सोन्याचे, मधला देव सोन्याचा असेल, पण दारातला तरू सोन्याचा असेल. तो फक्त भारतात, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय, तो फक्त वारकरी संप्रदाय. काही संप्रदायामध्ये ठराविक जातीची पंथाची अमकी अमकी लोक स्वीकारली जातात. राग आला तुकोबरायला. पण हा संप्रदाय असा आहे, या जाती सगळ्या जातीच्या लोकांना किंमत आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पाय. रस्त्यानं अंधारात एक माणूस चुन लागला. पानावर पाय पाडला की तचकन बापरे सुरू. गावातला उजेड दिसले होते धड झाला. येणे गेला. तसं मला गाता येत नाही, पण यायच्या आशीर्वादाने गायला. विठाला विठाला विठाला. सर्वांना समाविष्ट करणारा संप्रदाय. आणि विद्यानगरीच्या राजाने हा काय नालायकपणा केला. तो म्हणे वारकरी संप्रदायाला इथं प्रवेश नाही. पण कर्म नो गती
विटेवरच्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, ती चपरा काय कपडे. त्या नगरीमध्ये एक निष्ठावंत वारकरी गेला. वाक्य नीट ऐका. भजन म्हणतो म्हणजे वारकरी नाही, गाथा पाठ केलाय म्हणजे वारकरी नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून वारकरी नाही. वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो तो वारकरी. रंगारूपानं तर अशी लय बहुरूपी चमकायली. संप्रदायाची निष्ठा जोपासतो त्याला वारकरी म्हणत असतात. पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचंय? मोठी कुंकुला येते म्हणून 2-3 छटाकाचं खपक्या डोरलं घातलं म्हणून. वात्सल्याना भयति तिथि भय संग स्वरूपति जायन्ते बाल्यान भयतति वात्सल्याय बाल्यान भयतति वात्सल्याय बाल्यान भयतति वात्सल्या सुते भयातति अति जायन्ते व्रतारेव चक्रियञ्जनो निष्ठां शैवं सकल स्थितेषु निष्ठां शैवं सकल स्थितेषु निष्ठां शैवं सकल. त्या पतीच्या पोटाची काळजी घेत असताना जन्माला आल्या लेकराला आई जितक्या श्रद्धेनं हृदयाला लावते, या विश्वातली प्रत्येक स्त्री बाळाला जन्म दिल्याच्या नंतर आता इथून पुढची एखादी काय करत असेल ते त्या सोडून, पण शक्यतो लुगडं साडी घातलेली स्त्री लहानपणी लेकराला स्तन पाजित असताना त्याला उघडत नाही, वरून पदर टाकते. बरोबर व्याम दृष्टी भवे दुग्धाना या व्याम भवे दृष्टी क्षपां दुग्धाना मम वक्षस्थले सुदग्धा जायं दृष्टी दोषां नैवास्ति यत् बाल्याना सुधायां उदरं यत नैवं व्याधि जना अधितां दृष्टि बुद्ध्यानां कामिनीं तथा. आपल्या वक्षस्थळातलं दूध पेत असताना कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं ते बघू नये, त्याचा दृष्टीदोष लागेल आणि त्या दोषामुळे माझ्या बालकाचं पोट दुखेल, म्हणून हे होऊ नये. म्हणून लेकरू पाचताना माझ्या पवित्र देशातली, महाराष्ट्रातली, भारतातली माऊली वरून पदर टाकत असते. इतकं लेकरावर प्रेम करते, तशी त्याच्या पोटाची व्यवस्था जी करते तिला पत्नी, बायको, पतिव्रता म्हणतात. याला पिठलं हटायला लावतील, चपात्या वाढ म्हणती, हिला अवदासा म्हणतात. याच्यात इथं बसलेल्या याच्यातल्या कोण कोण आणि पहिल्यातल्या कोण कोण तुम्ही तुमचं गणित करा. इथून गेल्या वयावर लिहात बसा आपल्यात कोणते कोणते याच्यात चांगले गुण येतात. तर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचा प्रयत्न करीत जा. नाही तर उगा कुंभार दादाला बेजार करू नका गाडगे घडवायला. कशाला उगा आगाऊपणा करायचा तू. आणि पदर घेत जा, पटापटा पटापटा पदर घेत जा. हो, नाही तर जिला पदर घ्यायचा नाही तिनं नवऱ्याला सांगायचं, पप्याचा बाप आऊ जाऊ नाही बोलायचं. पप्याचा बाप पदराचे खर्च करू नकोस, पदर तिथूनच कापून आण. दुकानदार म्हणला पदर कापून कस काय न्याले? आमची मंडळी हुंडी सोसायटीचे अध्यक्ष ते पदर घ्यायचं नको म्हणते. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, देवी भागवताला दम नाही, ऐकायला दम नाही, गुणकवडीचा नाही. विठाला विठाला याला निष्ठावंत म्हणतात. वाट सुरू आलाय, आई जगदंबेच्या मंदिरात थांबलाय. राजाने सेवकाला सांगितलं, अरे जेवायला दिलंस का?
पण त्या सेवकानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही दंडक दिलेला आहे, जो कोणी आई जगदंबेची साधना करील त्याला जेवायला द्यायचं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा गावात भिक्षा मागू का? मधुकरी नाही म्हणे, मंदिरात पंचपक्वान्नाचं जेवण असतंय. कधी देत असतात? आधी साधना करावं लागते. इथं वळकटीतली चिपळी काढली. कारण एकटाच वारकरी होता. सोबत असते तर टाळ घेतले असते, विना घेतला असता, पकवात घेतला असता, पण एकटाच होता. म्हणून वळकटीतली गुंडाळून ठेवलेली ती चिपळी काढली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ते सेवक पळतच गेला आणि राजाला सांगितलं, हे जगदंबेचं भजन करीन, हे विठ्ठलाचं भजन करायले. राजा म्हणला, त्याला फाशी द्या. फाशी द्या म्हणे, त्याला फाशी द्या. दुःखाची निवृत्ती सांगायला द्या त्याला फाशी. ते वारकरी आमच्यासारखं नव्हतं पाकिटाव कीर्तन करणार. नाही, आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते लोकांचे बांध किती कोरितात. मधात काजूला जाण रानात काय बांधाला येणार आता. मधात कोंधाड वाढ डोसक्या इतकालन बांधाच्या कडीचं उभाटे आऊत आणतो. लाखवा झाल्या आणि लाख 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 कमरात इल्डिंग होईल ना एखादीशी बांध कोरी तू. आणि आमच्यावर घेतल्यावर जसे तुकाराम महाराजाचे चुलतेच येत. सांगतो इथल्याला पाकिट घेत जाऊ नका, टाकी जाणता यायचे तर 10-10 पोते गहू येऊन. निष्ठावंत वारकरी त्यानं सांगितलं फाशी द्याल. राजा बोलू त्या गायल्या गुंग्याच्या हाताने फाशी घेतो का म्हणे मी. त्याला बोलव राजाला, अरे तुरच ते अधिकारी मोक्षाचे ते सामान्य आहेत का? अहो वारकऱ्यांचे पाय डोक्यावर घेतलेत. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई ज्या माऊलीच्या ताटात विटेवरचा मालक उष्ट खात होता, उष्ट. जीवे पंढरीराव ते सवे. आणि त्या माऊलीनं सांगितलं, वारकऱ्यांचे पाय माझ्या डोक्यावर. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला वारकरी आहे ना, त्याच्या पायावर मग डोकं. मग असा वारकरी येतो बोला म्हणे राजाला. राजाला सांगितलं, राजेसाहेब कशा करता फाशी द्यायले? हे आमच्या इथं जगदंबेचं भजन चालतंय, विठ्ठलाचं चालत नाही, शंकराचं चालत नाही, कोणाचंच चालत नाही, फक्त जगदंबा. ते वारकरी त्याच्यातलाच मला जरा सगुण आला असा. नागरिक सर थोडासा आला असेल, तितका नको आपल्याला. ते म्हणला, ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करता ती जगदंबा माझ्या पंढरपूरला मंदिर झाडायला आहे. कुठून कुठून मुंग्या निघल्या नसत्या त्या राजाच्या. अरे बापरे, म्हणलं अवघडच काम झालंय. आमची जगदंबा रुपयाचं मंदिर, हिऱ्या माणिकाचा हार आहे जगदंबेला, सुवर्णाच्या पात्रात नैवेद्य, केशर कस्तुरीचं उठणं रोजची रोज, ठेवणीचा पितांबर रोजची रोज नेसायलाय. आणि माझी जगदंबा तिथे जाईल. तुम्हाला इथं फाशी द्यायची असेल तर तुम्ही द्या. आणि तुमची जगदंबा जर पंढरपुरात झाडायला नसेल तर तिथे गेल्या माझ्या हाताने मी फाशी घेईल. तुम्ही पाहाची कसा तरफडतो म्हणून. हे बघायला आलं. रस्त्यानं सांगितलं, पाय बर वारकरी. ते म्हणले, काहीच पाहू नका, तुमचं नुसतं मंदिर रुपयाचं आहे. जळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. नुसतं रुपयाचं सारवण जगदंबेच्या मंदिराला इतका फुगला. चला, हे तू आत्ता बांधलंस,
हे कधीच आहे, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. एक पुरावा कशातला आहे मला माहित नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, चक्रावरी पंढरी. सुदर्शनावर पंढरी आहे, त्रिशूळावर काशी आहे. ते म्हणला हे सांगूच नको, फक्त देवी दाखव झाडताना. तो पाहता चिनरूप तये स्थळी, राजाई झाड लोट करी. त्या देवीचं नाव होतं राजाई. वैभव संपन्न स्थिताई राजाई, ती जगदंबा. माऊलींसारखं जादष्टान या जगदंबा मातेसारखं. राजाला पाहिल्याच्या नंतर जगदंबा आडंगी गेली. त्या वारकऱ्यानं सांगितलं ती तुला पाहूनच लाजायली. ते म्हणला काल नेशिलेला पितांबर असाच होता आमच्या जगदंबेच्या अंगावर. पाठीमागून त्या हिऱ्या माणिकाची माळ चमकायली, कंबरपटा चमकायला, बाजूबंद चमकायलेत, पण चेहरा पाहिल्याशिवाय मी नाही सांगू शकत ती आमची जगदंबा आहे. वारकरी पुढे गेले म्हणले बाई सरक न बाजूला. तोंड फिरल्याबरोबर विद्यानगरीचा राजा टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब तुम्ही इथं झाडायला? चला वाक्य ऐका, ऐका आपल्या अभंगाचा पुरावा. मा जगदंबेनं सांगितलं राजा, राजा इथं झाडून काढते म्हणून तू रुपयाचं मंदिर केलंस. इथं झाडून काढते म्हणून तो पितांबर नेशिलास. इथं झाडून काढते म्हणून तू हिऱ्या माणिकाच्या माळी घातल्यात. राजा या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं मला तिकडं भोग मिळतात. या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं तिथं मला भोग भेटतात. त्या दिवशी विद्यानगरीच्या राजाची भ्रांत निघून गेली. म्या ज्या मा जगदंबेची साधना करतो त्या मा जगदंबेला या विटेवरच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय. मी ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला इथून सुख प्राप्त होतंय. मग मी तरी काय हे न बघावं म्हणून पहिलं कडवं
क्या बात आहे, वा. म्हणून माझं मत आहे, गाडेकर बुवा, संतोष बुवा, अजून गोविंद बुवा, आधी करून राजू बुवा, जगदंबेच्या मंदिरात जर भजन म्हणायची संधी आली तर भंगाऱ्याची भजन म्हणायचे नाही. तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, ओ करी कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा यवनी लवला हे यवनी लवला हे यवनी लवला हे सच्चिदानंद ओ करी कृपा. हे तुम्ही कौर का म्हणा, यायच्या अंगात येत नाही, आणि आणू का 2-3 बायाच्या अंगात, मला ते पण म्हणता येते, पण आज कंबर बांधलेली आहे म्हणून नकोय. विठाला 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 कामा जगदंबेचं वर्णन केलंय. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, लावण्य सुंदरी वो करी कृपा. काय 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 वर्णन केलंय जगदंबेचं. अशी भजन स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. अशी भजन आई जगदंबेच्या मंदिरात म्हणायची. अशी भजन, अशी भजन, काही भजन बेल वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले, आणि मग मरायची नाही तर काय उतान नाही वाचीस का तू. काही म्हणायला लागली आपल्या इडपटवानी. जगदंबेचे स्वतंत्र भजन केलेत संतांनी, म्हणा पुण्य प्राप्त होईल. भास्करराव हजारो ट्रक भरतील इतका साठा आहे वारकरी संप्रदायाकडे, फक्त काही काहीचे थुत्र पुरणत म्हणून त्याला ते आवडणं. कोल्याची उडीच जाईना अंगूरच्या याला पोचतो, मग ते इकडे गेल्यावर दुसरं कोल म्हणलं काय आंबट कट येत. अरे भुकण्या, तू इकडेच भुकायला, तोंड पुरण तुझं. बघा 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 बघा, हृदयाला ओलावा निर्माण करतील अशी आई जगदंबेची भजन आहेत. आरत्या फार सुंदर, आरत्या पण सुंदर. एक जणांना आमच्या इकडे गोंधळ घातला ना, आरती म्हणली बापरे बापरे बापरे. ते आरती ऐकित असताना आमच्या भितडाचं प्लास्टर खाली पडलं. स्वतंत्र काही मा जगदंबेच्या उपासकांनी आरत्या केल्यात, आरत्या केल्यात, आरत्या केल्यात, फार सुंदर आरत्या. उजळ कुळदीपा, नाही मला ती आठवण आरती, जाऊ द्या पुढे सरकतो. विढाला विढाला महाजगदंबेने विटेवरच्या मालकाच्या रूपाची प्रसन्नता पाहिली म्हणून इकडे भोग प्राप्त झाले. विद्यानगरीचा राजा त्या दिवसापासून वारकरी झाला. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे, ही त्या मालकात मुखात ताकद आहे. तुम्हा मला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव हा हाडामासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, खंड मडके गडितो रे. ही 3.5 हाताची, ही 9 छिद्राची मडके घडवायची ताकद ज्याच्यात त्याला ब्रह्मदेव म्हणतात. किती विद्वान असेल ब्रह्मदेव. एक छोटं वाक्य सांगतो, जास्त अडचणीत नाही हात घालीत मी, इंचू निघत असतात. अडचणीतलं सांगता येतं ना. दातायाम परमेष्टि भयो यज्जायतेन कृतयाम देहाम स्वरूपेषुयाम नवाम नानाति जायते सछिद्रांति भयो यत्कायाम वरुतानाम अननो चक्षुभयो ग्राणमे वचम यति जायति श्रवणेंद्रियानाम गुद्वारे नाम शिष्णवयोषु. 2-3 1-1.5% लोकायला कळालं असेल वर्णन.
दिवसभर माझ्या सोयाबीन कापणाऱ्या, तूर कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, कापूस वेचणाऱ्या, ऊस खुरपिणाऱ्या माऊलीला काय कळले? म्हणून मी माझ्या साध्या भाषेत सांगतो, किती ब्रह्मदेव चतुर आहेत. कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या पात्राला एक छिद्र पाडा, त्याच्यात पाणी थांबत नाही भास्करराव, थांबत नाही. पण ब्रह्मदेवानं केलेल्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, मनान पाणी बाहेर येत नाही. या उभ्या गाडग्याला 9 छिद्र आहेत, त्याच्यातलं मनान पाणी येत नाही. काय चतुर असेल तो. पण एवढा मोठा चतुर विधाता, सत्यलोकाचा मालक, त्याचं मंदिरच नव्हतं. मला वाटते परवाल डॉक्टर साहेब आले जाऊन, उशे साहेब पुष्करला, आता सकाळी सांगत होते मला. या पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर, पण आधी नव्हतं. वाघबा नव्हतं मंदिर आधी. कधी मंदिर झालं? ब्रह्मदेवानं निष्ठेनं गोविंदाचं मुख बघितलं. एक जण म्हणला, काय बोलतात महाराज, तुमच्या का गोळ्या संपल्या का काय? मी म्हणलं, गोळ्या नाही दुवा, कधी घसाघिसा दुखायला तो जालना हॉस्पिटलला जात असतो, पण डोक्याच्या गोळ्या नाहीत अजून चालू. दुसऱ्या दवाखान्यात जायचं काम पडलं नाही मला अजून. नाही, मग तुम्ही कसं बोलता? ब्रह्म विष्णू महेश एकत्रित आहेत, मग ब्रह्मदेवाने एरवी विष्णू पाहिले नाही का? मी म्हणलं, वाक्य जरा कानातला मळ काढून ऐकच आहे. मोबाईलच्या खोट्या काढ आधी कानातल्या आणि ऐक. पाहता श्रीमुख आणि गोविंद नाव हे द्वापार युगात होतं. गोविंद नाव कधी पडलं? द्वापार युगात. रणछोडराय नाव कधी पडलं? द्वापार युगात. दामोदर नाव कधी पडलं? द्वापार युगात. डाव्यानं बांधलं म्हणून दामोदर. कालेवनाच्या समोरून पळाला रणछोडराय, रणातून पळाला म्हणून रणछोडराय भगवान. आणि गोविंद नाव हेच ब्रह्मदेव बघण्यासाठी गेले. ब्रह्मा करतारती माला पहिनावे, यत धेनुयाम कामधेनुसु दुग्धान भयो विनियोगनाम रत्नोदकम हिरे जडित स्थिताम अभिषेक विनियोग योजम. कामधेनू नावाची गाय आणली देवाला. पाहिल्याच्या नंतर गोविंद वनात होते, गाई वासर सांभाळीत होता जगाचा मालक. कामधेनू नावाची गाय आणली, तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला. पंचगंगावानांज प्रियतान्नमं नापांबदी निरभयजयो रत्नोदक स्थिराम शिरोधेनुया सर्वस्थितो शिरसा भयो येतं घ्रति शुषदं मधु शर्करा तत्राभिषेक विनियोगेन करिष्यते. हे केला अभिषेक. मंत्र ब्रह्मदेवाला 4 तोंडान म्हणले. मी 27 वर्षापूर्वी हे करीत होतो, आता करीत नाही, पण त्यावेळेला डाटा झालेला या मोबाईल मध्ये, हे डिलीट होत नाही. मला वाटतं या मोबाईल मध्ये डाटा होते, बटन दाबल्यावर डिलीट होते, बटन दाबल्यावर ज्याला पाठवून त्याला जात बी म्हण. चुकून जर बटन दाबले तर काही बी जातं म्हण. म्हणून मला वाटतं याच्यात घेतलंच नाही ना पाहिजे. काही बायकोला घेऊन गोव्याला गेलं पाहिजे, पण गोव्यात बायको संग आखुड्याचे ड्यू काढलेले फोटो व्हायरल नाही केले पाहिजे. निदान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे जपलं पाहिजे. कारण बस स्टँडला जरी पक्वाद्यान गायकन महाराज भेटला तर बस स्टँडला लोक आपल्या पाया पडतात. निदान इतकं आपण जपलं पाहिजे. विठाला विठाला. कारण गावकरी शेत असल्यामुळं अनावधानानं कोणाच्या गाईचं बैलाचं दावं जर तुटलं तर आपली ज्वारी खाऊ नये म्हणून काट्या लावा. बंधनं आपण निर्माण करायचे असते, संरक्षण आपण निर्माण करायचं असते. आपण प्रयत्न करा. आता एखाद्या माऊलीच्या दुधाच्या ग्रंथी संपल्या तर हॉस्पिटलमध्ये नाना प्रकारची तज्ञ लोक आहेत, औषध आहेत, ते देऊ शकतात. दुधाच्या ग्रंथी वाढू शकतात, त्या बाळाला दूध येऊ शकते. पण तो काळ त्यावेळेला विचित्र होता ना, तशी साधनं नव्हती. आणि कोणाच्या दारात जर दूध आणायला जावा तर चोखोबराय शूद्राच्या कुळातले होते. तो पगडा लय मोठा उंच गेलता ना त्यावेळेला, फार मोठा उंच गेलता पगडा, फार मोठा उंच गेलता. आणि म्हणून चोखोबरायने सांगितलं, मी कोणाच्या घरी दूध आणायला जाऊ शकत नाही. बहिणीच्या घरून गाय आणली. चोखोबरायची बहीण म्हणजे तुमच्या जिल्ह्यात नागरेश्वर निर्मळाताई. संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला बैसोनी एकांत पुसे गुलमात वैनी शमवंत आहेत की. दुःखाची निवृत्ती शेवटचा पुरावा.
पुरे आता जास्त नकोय सांगायला. काय 2500 पुरावे भागवतात देवाच्या मुखाचे, नुसत्या भागवतात 2500. बाकीच्या पुराणांचे सर्वांचे विचार केला तर 35,000 पुरावे नुसत्या पंढरपुरातल्या मालकाच्या मुखाची ताकद आहे. पाहिली आवेद लावी बैशे जीवी जळोनी, रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी मालक काशीतले बघायला. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आळंदीतल्या मालकानी रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. ही रूपातली ताकद. गाय आणली बहिणीच्या घरून पण नाही दूध काढ चोखोबरायनं. का दूध काढ नसेल तर चोखोबरायाकडं दया इतकी भरलेली होती, इतकी दया भरली होती की मला असं वाटतं चोखोबरायाची दया पाहिल्याच्या नंतरच पैठण मधल्या मालकाने एक अभंग लिहिला असेल, सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. कारण चोखोबरायाचा काळ 700 वर्षापूर्वीचा. ज्ञानोबराय, नामदेवराय आणि चोखोबराय ही मागची जंत. नाथबाबा 400-425 वर्षाचा काळ. पाहिली असेल चोखोबरायची दान, नाहीच गाईचं दूध काढ. त्यांनी विचार केला गाय दूध देती वासराला, वासरू पिऊन पिऊन जर माग सरलं तर उरलेलं दूध काढा, पण वासरांचंच पेलत. ते चोखोबराय का शेळी सांभाळणार बाईवानी थोडीच होती. त्या शेळीला 2 पिलं झाले, टिक्यान गलुली. टिक्यान गलुली, टिक्या म्हणजे बोकड्या, आणि गळ्याला स्तन होते म्हणून पाठ होती, ती तिचं नाव गलुली ठेवलं. आणि शेळीचं नाव कस्तुरी. 7 महिन्याला जणत होती म्हणून तिचं मोल काय करावं म्हणून तिचं नाव ठेवलं कस्तुरी. कोणाच्याच तुळशीत होत नव्हती अशी ती कस्तुरी. तिला 2 पिले झाले, डालाखाली पिले झाकले, त्याच्यावर डाल ठेवली आणि डालावर जात ठेवलं वरची पाळू. कस्तुरी चरून आली 5 वाजता. या शिवराच्या शेंगा खाय, त्या हिवराचा पाला खाय, याच्या कुपाटीवर पाय टाक. शेळी काय असं खाली पाहून थोडंच चलत ती, कुठं सर्वच असतं त्या शेळीचं. म्हणून आळंदीतल्या मालकानं तिच्या चरण्याचं वर्णन केलंय. असू द्या पण पुन्हा पाहू आपण. आणि मग टिक्या म्हणला गलुले आता दूध प्यायचंय. तर गलुली लय हुशार होती. गलुली म्हणली दादा ही चुडेलीन सोडीन तवा. चुडेलीन म्हणजे मालकीन जिने शेळी सांभाळली ती ढवळा तांब्या घेऊन आली, शेळीचा पाय धरला. आता मी बसलेला आहे म्हणून सांगता यायचं नाही तरी सांगतो वेगळ्या अर्थानं. पाय वाढान मेचकीत दाबला, चट दूध काढून घेतलं. निघणं गेल्यावर कोला खालून बुकी आणली, चट पिळून घेतलं. मग टिकीन गलुल्या सोडे. असे असतील कधी लय काय बहादर दूध काढणार. आमच्या इथला चिमाजी मेला मागच्या वर्षी, त्याच्या इथे 19 म्हशी. मला वाटते धार काढता काढता सरकोरड होत असते स्तन, म्हणून बकिटातलं दूध लाईत असते. आमच्या इथला चिमाजी दूध लाईत नव्हता. तो मेला तरी मी त्याच्या इथं दूध नाही चहा नाही घेतला. नग म्हणजे बाटले भगुने पण याच्या लाळीनं बाटलेले इथं. हो ते कोरोना आल्या म्हणलं याच्या इथलं दूध नग हे लगेच लावते म्हणजे. महाराज आमच्यावर घेतल्यावर तुम्ही लयच हसले. आमच्या इथे इतके येडगळ लोक कसे असतील हे तुम्हाला राग येऊ नये म्हणून मी आमच्या इथे घेतलंय. पण समजून घ्या हे तुमच्याच गावात येतं. पत्नीने सांगितलं सोयराबाईनी बाळ कसं वाचेल, काळजी करू नको म्हणले. पुराणात ऐकील तर संत वाङ्मयात पुरावा आहे. रोग जर येत असतील तर पापाच्या रूपानं. तुकोबारायांचा पुरावा आहे. येती पापाची या रूपे. मग तुला जी व्याधी झाली, दुधाच्या ग्रंथी संपल्या,
दुधाची गरज तुला नाही, दुधाची गरज मला नाही, दुधाची गरज याला आहे. मग याचं पाप होतो आलंय म्हणून माईच्या वक्षस्थळातलं दूध संपलंय. पण याचं पाप संपण्यासाठी एकमेव साधन आहे पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहायचं. पण त्या मंदिरात जाऊ देत नव्हते तुमच्या मायासारखे दुताडे, जाऊ देत नव्हते ना, जाऊ देत नव्हते, जाऊ देत नव्हते. लोक काळ विचित्र. कसं जायचं तिथं? रोज चोखोबाराला बुक्का लावायला पंढरपुरातला मालक यायचा, पण भजन करताना यायचे डोळे झाकलेले असायचे. यायनं कधी पाहिलंच नाही. पण एका दर्शनाला जाणाऱ्यानं सांगितलं देव कसा दिसतोय. काठीनं चित्र काढ मातीवर, विटेवरच्या मालकाचं चित्र काठीनं काढ, ते चित्र काढीनं दंडावर काढ. चोखोबाराने मंगळवेड्याच्या मालकाने दंडावर काढ, दंडावर काढ, दंडाव दंडाव. आणि एक पर्याय आता बघा, तिथलं प्रशासन जर नाही ऐकलं तर एकदा मोर्चा काढू चोखोबाराच्या मंदिराचा. सगळ्या संतांचे मंदिर झालेत, पण पाचपोर बाबांची अपेक्षा आहे ते मंदिर करण्यासाठी. जर ते केला एक दिवसाचा मोर्चा तर ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे नसलेल्यानं पण या. आपण एखाद्या वेळेस मंत्रालयावर मोर्चा नेऊ, कारण शासनानं 4.5 कोटी निधी दिलाय, पण मधलं प्रशासन असं जवळच पाऱ्यावानी हातातच येऊ दे ना. हो, ते पारा गचग्यात घालीत होते ना पहिली लेकराच्या गळ्यात. मला चट माहिती, पण मी काय बाई नाही, मला वाचायचं ना दे म्हणून माहिती. ते मंदिर एकदा व्हायला पाहिजे. तेवढंच मंदिर राहिलं आता, बाकी सगळ्या संतांची झाली. मग चोखोबारायांनी ते चित्र दंडावर कोरलं, काडीनं लिहिलं. वातावरणाच्या याने काळा जर झालेला दंड, कशाची शर्टन कशाची बनेल आली महाराज. लय परिस्थिती नाजूक. तुमच्या आमच्याच्या घरी लग्न कार्यातल्या सरपण फोडायचे गाठाळ लाकडं 2.5 किलोची कुराड होती हो. ह्या फासोळ्याचा पिंजरा अशा तुराट्याच्या काड्यावानी खलखल खलखल पिंजरा हलायचा, आणि 10-20 क्विंटल सरपण फोडायच्या नंतर शिळी भाकरीन ताक देत होते हो खाला. शिळी भाकरीन ताक आणि स्वयंपाकाचा उरलेला इटलेला भात, ते भात बोरी खाली वाळवायचा आणि वाळलेला भात ताकात भिजून खायचा. ही परिस्थिती चोखोबारायची. पण वाणी किती पवित्र होती भिवगावकर. त्या वाणीनं रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातल्या मस्ताडलेल्या राजानं पाप केलं, ते अमृत शुद्ध चोखोबारायनं केलं. रात्री एक पुरावा म्हणला एका भजनेन, पण मला पाठ नाही त्या अमृताचा, मी आता नंतर बघतो. हे जुजा काढून गेले ते पुरावा नंतर रात्रीचा. फार गोड पुरावा. मग ते चोखोबाराय घरी आले आणि पत्नीला सांगितले, सोयरा यानं एकदा डोळे उघडे की हे वाचलं, हे मरत नाही, फक्त याला एकदा डोळे उघडायला लाव. पण तिनं सांगितलं 1.5 घंटा झालं, आता फक्त पोट हलायले, हातपाय हलत नाहीत, मुठी वळल्या, शरीर काळपट पडलं, पांढरे डोळे झाले, कारण दूधच नव्हतं अंगात. म्हणले एकदा डोळे उघडणं. तर चोखोबारायच्या कुळातली एक वयस्कर म्हातारी होती, तिनं सांगितलं याला डोळे उघडायला एकच प्रयत्न आहे, याच्या मुखात एकदा स्तन दे. थापटीला असं पाठीला. हो, मला चांगलं कळतंय. लेकरानं आईचं दूध पेत असताना त्याला जर गरळी आली असेल ना, तर जुनी म्हातारी खांद्यावर टाकीत होती, खांद्यावर, आणि त्याच्या पाठीवर असं थापटीत होती. टिकल्यावाल्याला नसता येत ते, मध्ये टुकू 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 पाहिल्या तारावरल्या चिमणीवाणी. हे जुने ऐकून शिका कुखावाल्या ऐकून. तुम्हाला कुखावाल्या तर काढून द्या वाटल्या 2च तोंड आणि खिचडीन बोंड. हा, त्याने कमिलेल्या प्रॉपर्ट्या खावाट, त्यात झोपीत भितान नाही पडायचं का अंगाव. असं पाठीवर थापतील की त्याची गरळ राहत होती. हो, त्या बाईने सांगितलं पाठील थापते आणि मुखामध्ये स्तन दे. थापटील, थोडासा प्राण शिल्लक स्तन आईचं वरड, पण दूध येत नव्हतं. शेवटचं माईकडे एकदा पाहिलं, माय ज्याच्यातून काही येत नाही ते तोंडात तरी कशाला देतीस. आणि तितक्या अवकाशात दंड दाखिला. 2-3 पुरावे गोड. याच्यातला एक पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर अशा महात्म्यांचा पुरावा आहे, ज्यांनी गाथा नोंदीत केलंय. ते चित्रातला विटेवरचा मालक पाहिला की त्या मुठीच उकलल्या. मग चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर इतकी ताकद आहे,
तर प्रत्यक्ष देव पाहिल्याच्या नंतर किती ताकद. पाहता श्रीमुख गोविंदाची विठोबार कुमार विठोबार कुमार बार कुमार